5 मिनिटात तुमचा फेरभारी करतो. मला एक उत्तर सांग. अर्धी एक बाल्टी पाणी काढायला 20 फूट दोर लागते, तर अर्धी बाल्टी पाणी काढायला किती फूट दोर लागल? माईक जवळ घे ना. हा 10 फूट दोर. स्वागतच करूशा वाटते मला. त्याच्याकडे माहिती किती लागते रे? त्याच्या पोकर तू नको सोडू, थांबली. किती? प्रश्न ऐकून घे. एक बाल्टी पाणी काढायला 20 फूट दोर लागते, तर अर्धी बाल्टी पाणी काढायला किती फूट दोर लागल? 20. त्यांना पार्टी इकून बदलवल्यावर लवकर त्याचं उत्तर येऊ. इथं होतं ते वेगळं होतं. मला सांग, ज्या आई वडिलांना जीवनभर आपल्यासाठी कष्ट केले, हा 5 मिनिटात तुला खाली करतो. उत्तर. ज्या आई वडिलांना जीवनभर कष्ट केले, तुझ्यासाठी कपडे घेऊन दिले, तुला शिक्षणात मोठं केलं, तुला ड्युटीवर लावलं, ते लग्न करून दिलं, ते संसार बसून दिला, आणि त्या आई वडिलाची सेवा कुठपर्यंत? तू खांद्यावरून हात काढ. तुम्ही दोनही पार्टीचे हे युती करते म्हणून असा गावाचा धिंगाणा होते. तू पार्टी करून राह. माईक हाती घे, जवळ घे. तू उत्तराच्या जवळपास पोहोचला. आई वडिलांची सेवा कुठपर्यंत? त्याचे उत्तर मरतपर्यंत ना. तू ये रे, तू आता जाग्यावर आला. तू म्हणतो सांगता त्याचे मेंबर 2 निवडून आले, त्या पक्ष धरून मी काय दुसरीकडे जाऊ. दोघंही पुस्तक घ्या. मरतपर्यंत ना. पार्टी बदलवणार नाही ना. दे मला शपथ आता. मन मी शपथ घेतो की, माईक जवळ ठेव. मी शपथ घेतो की आजपासून दारू पिणार नाही, मटण खाणार नाही. तू एकटाच बोंबलो रे तू. तंबाखू खाणार नाही, पोरीच्या मांग लागणार नाही. पाहिजे बरं, तू पक्का झाला आता. कर हात खाली. दोनही पुस्तकं घेऊन जातो. माईक ठेवून दे भाऊ. साऊंड सिस्टीम वरचा माईक एकच आहे. काऊन का साऊंड सिस्टीम वाला बसला, त्याच्या काही साऊंड मस्त सेटिंग केला आणि लोकही मस्त आहे. आता त्यानं बरोबर ठेवले, कारण हे दोन्ही सेम माईक ठेव. कारण मी कवा खाली बसीन कवा उभा होईन हे मलाही माहित नाही. आणि खरे तर लोक आता कीर्तनात येऊ राहिले. पहिले लोक कीर्तन ऐकते म्हणते लायकीचं असं चाल, झोपमोड करू नको बाबा. मी एक वेळा कीर्तन केलं. कीर्तनात 2,500 लोक होते. किती लोक होते रे? 2,500. जेव्हा कीर्तन चालू केलं तेव्हा 2,500 लोक होते, आणि जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा फक्त 3च लोक होते. 3च. जेव्हा कीर्तन चालू केलं तेव्हा 2,500 लोक होते, आणि जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा 3च लोक उरले. काय म्हणलं, त्याची भेट घेतली मी. मंडपात एक माणूस बसून होता. त्याची भेट घेतली. म्हणलं काकाजी खूप खूप धन्यवाद जी. म्हणलं तुम्ही कीर्तनाचे भक्त आहे. म्हणलं तुम्ही कीर्तनासाठी आले. म्हणलं खूप खूप धन्यवाद. म्हणलं तुमचे आभार कसे मानावं तेच कळत नाही. म्हणलं ए कुठं चालला तू? कुठं चालला? कुठं चालला? होते गए मुद्दा इतने बडे लोगों में होते गए इतने बड़े लोगों में होते गए. त्याच्या गावात आला तू आणि त्याच्याबद्दल बोलू राहिला. थोडासा हुशारीत राह. आणि ते गेलं तिकूनच. पाहिजे रे, लवकर येतो. आणि आपली गाडी असती राह. पहिला मुद्दा सांगून देतो मी, मग त्याचा मुद्दा देतो. कीर्तनात त्याची भेट घेतली. तू बस ना, तुलाही लागली का? त्याची भेट घेतली. खूप खूप आभार काकाजी. म्हणलं तुम्ही कीर्तन ऐकून घेतलं. म्हणलं महाराज म्हणे
माय काही आभार मानू नका म्हणे, माया काही स्वागत करू नका म्हणे, मला काही धन्यवाद म्हणू नका म्हणे. म्हणलं काहून? काही नाही म्हणे, ह्या आयोजक कमिटी वाले त्याचा राग येऊ राहिला म्हणे मले म्हणे. म्हणलं झालं का? काही नाही म्हणे, तुमच्या पायाखालची गादी माई झोपाची होय म्हणे, ते माई म्हणे देऊन टाक म्हणे, आणि तू रात्रभर कीर्तन करत बस म्हणे. वाजी वा. दुसरा होता तो भाऊ, म्हणलं तुम्ही कसे काय थांबले कीर्तनात? तुम्ही मस्त प्रतिसाद देऊ राहिले, म्हणलं पाहून राहिले आमच्याकडं, हसून राहिले, चांगले बोलून राहिले. महाराज म्हणे तुम्ही रात्रभरही कीर्तन केलं तरी म्हणे इथं बसाच लागल म्हणे, काऊन तर साऊंड सिस्टीम आपली आहे म्हणे, तुमच्या माईकचा आवाज आपल्या बटनाईमधून घुमू राहिला म्हणे. आणि तिसरा जो होता तो आबाजी सारखा काडी घेऊन होता, म्हणजे मंडपाच्या बाहेर येडा मारे छोट्या घेऊन. मी म्हणलं काकाजी तुमची भेट घेतली त्याची, म्हणलं खूप खूप आभारजी, म्हणलं तुम्ही पूर्ण मंडपाची शान राखू राहिले, म्हणलं पूर्ण मंडपाच्या अवताली येड्या मारू राहिले, म्हणजे शान राखत आहे तेव्हा मंडपाची. ते म्हणे महाराज काही म्हणे बोलायचं नाही म्हणे आता याच्या पलीकडे. म्हणजे झालं का? नाही नाही काही बोलायचं नाही म्हणे. झालं का? नाही म्हणे मी पाहून राहिलो म्हणे, तुमचा ज्यानं कार्यक्रम ठेवला इथं त्याने पाहून राहिलो म्हणे मी, हातात काळी. म्हणून कार्यक्रमात कीर्तनात लोकच नाही येतो, या रे या बोलवा लागते. कीर्तनात येते कोण? ज्याचं हेडलाईट फुटून आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचं सायलेन्सर फुटलं, ज्याचं पुरं सायलेन्सर धुपट मारते मागून, ते कीर्तनात येते. आणि कीर्तनाची गरज कोणाला आहे? भजन कोणाला आवडत नाही. भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. आणि ऑर्केस्ट्रा डीजे जर असला तर मग बिमारी वाटते. की मुन्नी बदनाम होवी डार्लिंग तेरे लिए बदनाम हुए, डार्लिंग तेरे लिए मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी रे, झल्लू बाम हुए डार्लिंग तेरे लिए, झल्लू बाम हुए डार्लिंग तेरे लिए. याच्यासाठी बोलवतो का आपल्याला इथं? पुण्यतिथी कोणाची चालू आहे? तू भिडला का याच्यावर? मुन्नीची पुण्यतिथी चालू आहे का? एक मराठी असं अजून नाही. अरे देश कशामुळे बिघडला? मुन्नीचा तर फायदा झाला 18.5 करोडचा. का? तर तिनं फक्त झंडू बामचं नाव घेतलं म्हणून 18.5 करोड भेटले मुन्नीले. पण देश कशामुळे बदनाम झाला? तो तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोखा है, तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोखा है, देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोखा है, भारत के इन गद्दारों से धोखा है. या देशातल्या गद्दारांनी या देशातला विकलं. म्हणून माझी तरुणांना प्रार्थना आहे, आता गाणं बदलावं लागल. गाणं कोणतं म्हणू लागल? कि देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश को बेच खाए बेच खाए बेच खाए रे, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. भारत माता की जय. कोणाकोणाला जर लागली असेल पोट्याले लहान लहान तर जा या करून तुम्ही, नाही तर इथं सतरंजा फालतू बोल्या करून ठेवा. भंडारा जिल्ह्यात मा कार्यक्रम झाला आणि टेकच्या मागं गाडी ठेवली. गाडीवाल्याला पहिलेच सांगितलं का गाडी टेकच्या मागं ठेवू नको, पण आम्हाला दुसऱ्या कार्यक्रम पोहोचवायचा होता. महाराज म्हणे लवकर जायचं आहे म्हणे आपल्याला, कार्यक्रम खतम झाला. टेकच्या मागं गाडी ठेवली. मी कीर्तनात 2 मिनिटाची सुट्टी दिली त्याला. चुकी केली का काकू? मी चुकी केली का? मी 2 मिनिटाची सुट्टी दिली लहान लहान लेकरायले. लहान लहान लेकरांना जाऊ ना ते गाडीच्या मागं. 1 नंबर कडं मोठे माणसंही गेले तर गेले. माई जिथं गाडी होती बंदी गाडी धुवून काढली ते ना माईवाले. मी जेव्हा गाडी जवळ गेलो तेव्हा एवढं पाय फसला मायवाला. मी म्हणतो देवाने एवढ्याच जागी वलित केलं असेल का? लोकांनी मला तो खूप शिकलो म्हणते. शिकलो काय? त्याने विचारून शिकलो काय? शहरात लिहून राहते का इथे पेशाब करणं मना है.
तिथं कोट्ट दिसायला पाहिजे ना, तिथंच वल दिसते, तिथंच वल दिसते. पण गरज कशाची आहे? या संत महापुरुषांनी काय म्हणला आपल्या समोर विचार. तुकडोजी महाराजांनी विचार काय म्हणला की वाईट भावना नाशावया, लोकी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. म्हणजे ह्या संतांनी जन्म घेतला महाराष्ट्रामध्ये. मी नेहमी कीर्तनामधून सांगत असतो, अरे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, ही संतांची भूमी, शूरांची भूमी. की हिमालयासारखा पर्वत नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, आई वडिलासारखं दुसरं कोणाचं हृदय नाही. आणि महाराष्ट्रासारखी दुसरी कोणती संतांची भूमी नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये संतांनी जन्म घेतला, शूरांनी जन्म घेतला, ही संतांची भूमी, शूरांची भूमी. म्हणून तुकडोजी महाराजाचं भजन आहे. घुसरकर महाराज आमचे मोठे गोड लिहितात की संत मे एक संत था, खंबीर तुकड्या नाचता, संत मे एक संत था. खंबीर तुकड्या नाचता, संत मे एक संत था. खंबीर तुकड्या नाचता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून सांगतात की संत कोण्या रूपात पाहिजे, संतांनी काय केलं पाहिजे. हे सांगतात की संत कोणीही बनू शकत नाही, संताचा विचार कसा आहे तो बघायचा आहे, साधू कसा असायला पाहिजे हे सांगतात. साधू कैसा चाहिए तस्वीर उसकी देख लो, तस्वीर उसकी देख लो. साधू कैसा बंदा का ज्ञान उससे सीख लो, ज्ञान उससे सीख लो, ज्ञान उससे सीख लो. नवनिर्माण खाती, नवनिर्माण खाती, खाती तुकड्याचा. संत वेग संत था, खंबीर तुकड्या नाचता, संत वेग संत था, खंबीर तुकड्या नाचता. भारत माता की. तुमच्या गावात एवढ्याच बाया आहे का? कार्यक्रम लेट लागला म्हणतो सर, म्हणून त्याचे भाऊ बसून जा तुम्ही जे जे उभे आहेत. मी सगळंच मटेरियल आणलं पण मला संताचा विचार घ्या लागते. तुम्ही म्हणाल का हेच चालू दे, नाही मा कीर्तन तसं आहे नाही. मी कीर्तनात जास्त कॉमिटी घेत नाही, पण तुम्ही म्हणता तर घेतो, पण संतांच्या विचाराले जोडून. कीर्तन किती वाजेपर्यंत चालू ठेवायचं रे? हा एक हा रात्रभर. इथं कोणती नदी गी आहे का? नदी जवळ कोणती? हा आहे ना पण नदी. हा बरोबर आहे. किती वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवायचं? रात्रभर. हा मग त्या नदीवर माया सरेंद्रचून ठेवतो. तुमच्या गावात एवढ्याच बाया, बाया भरपूर आल्या, माणसंही भरपूर आले, लहान लहान झाकणे भरपूर आहे. मी एका गावले कीर्तनाला गेलो, तिथं 3च बाया होती. जी मी कीर्तन चालू केलं, मला वाटलं का अर्धा तासात पुन्हा कीर्तन चालू केल्यावर बाया वाढा. अर्धा तास कीर्तन झालं, 3च बाया. मी म्हणलं काजी, म्हणलं तुमच्या गावात 3च बाया? कोणीच नाही बोलल्या त्याच्यातून. पुन्हा 1 तास, 1.5 तास, 2 तास कीर्तन केलं. त्याला म्हणलं काजी, म्हणलं तुमच्या गावात 3च बाया आहे? कोणीच नाही बोले. कीर्तन संपल्यावर त्याच्यातली एक बाई आली माकडे. काजी म्हणे तुम्ही कोणाला म्हणताय? म्हणे 3 बाया 3 बाया 3 बाया 3 बाया. मी म्हणलं हाय म्हणून म्हणतावजी. म्हणलं आमची चुकी आहे का? म्हणे मी म्हणलं माही चुकी असन, तुमची चुकी नाही म्हणे. मी म्हणलं तुमची चुकी असन, आमची चुकी नाही म्हणे. मी म्हणलं चुकी कोणाची आहे? चुकी आहे म्हणे आयोजक कमिटीची. त्याने कार्यक्रम ठेवला म्हणे आणि ह्या भोंग्यावरून 3 वेळा बोंबले म्हणे.
आपल्या गावले आज कार्यक्रम आहे तर तिथं कार्यक्रमात शोभा आली पाहिजे. बंदा गाव हिंडली म्हणे, तिनं शोभा सापडल्या म्हणे, शोभा आणल्या म्हणे आणि शशिकला रविकला घरी झोपवल्या म्हणे. पा बर बाया, शोभाही हसली ना, चंद्रकला रविकला शशिकलाही हसली. कोरोनाच्या बाद पहिली वेळा हसल्या असं, नाही तर कोरोनामध्ये अशा बांधूनच राह. नवरा हसला तर बाईले पता नाही लागे, बाई हसली तर नवऱ्याले पता नाही लागे कोरोनामध्ये. पण मला सांगा पोरो, कोरोना कुठून आला रे? कुठून आला कोरोना मधून? चीन. बरोबर उत्तर बाबू. जेव्हा चीन मध्ये कोरोना होता, जेव्हा चीन मध्ये कोरोना होता तेव्हा भारतातले लोक गोष्टी करे. ते का म्हणे माहिती आहे का? नाही येत म्हणे, आपल्यापर्यंत नाही येत म्हणे कोरोना. आपण लई दूर आहो म्हणे, आपल्यापर्यंत नाही येत म्हणे. तिकडचे लोक गेंडर मेनक्या खाते म्हणे, तिकडे कोरोना येते म्हणे, इकडे नाही येऊ शकत म्हणे. मग आला कोरोना भारतात. जसा भारतात आला तसं लागलं लॉकडाऊन. तरी पण पोट्टे गोष्टी करे, नाही येत म्हणे कोरोना, नाही येत म्हणे. बरं लॉकडाऊन लागलं, ड्युटी वाल्याचं ड्युटी पण पेमेंट चालू. मास्टर लोक घरीच राहे. मस्त टीव्हीवरची बातमी ऐके, 10,000 गेले म्हणे, बायकोने सांगे 10,000 गेले म्हणे. पण आपल्यापर्यंत नाही येत म्हणे. कर म्हणे तूप, पुरणपोळी कर म्हणे आज म्हणे, तूप मस्त तूप खात जाय, मस्त टीव्हीवरची बातमी ऐकत जाय. मग आला कोरोना मुंबईत. मग खरं लॉकडाऊन आपल्याकडे लागलं. पोरग जर मुंबईला असन त्याले मुरजडी गावापर्यंत येतपर्यंत त्याले शेकून गेली. बरं गरीब लोक किती मेले याच्यात, याचं काय सांगावं, दुःख सांगावे कोणाला, प्रभू तूच सका अमुचा. अरे गरीब लोक किती मेले काय कोणाला सांगाव. पण जसा कोरोना आला मुंबईतून समोर सरकत मग याच पुरण तूप बंद झालं मावशी. मग आला ह्यो कमी, फक्त पुरणच खाय, तूप लावेच नाही त्याला. राहू दे म्हणे, हे लॉकडाऊन होय, तूप भेटणार नाही. जसा कोरोना मुंबईतून आला अमरावतीत, मग भजन पापड, मग पुरण बंद, मग लागले भजन पापड. जसा कोरोना आला यवतमाळ मध्ये कसं माहित झालं ह्या भाऊले, आयोजक कमिटी वाले याच्यातून दोघं तिघं होतेच ते. मग आले हे खिचडीनं बेसन, मग खिचडीनं बेसन चालू झालं. मग पुरणही गेलं, तुपही गेलं, भजे पापडही गेले ना, मग झालं खिचडीनं बेसन चालू. संध्याकाळी स्वयंपाक केला, दोघे जण जेवायला बसले नवरा बायको. का हो म्हणे, भाजीत मीठ टाकलं का नाही म्हणे तू म्हणे. हे म्हणे एक म्हणतानी 2-3 वेळा टाकलं, मला नाही लागू राहिलं म्हणे. याचा अर्थ काय, चीन सुखी असेल तर भारत सुखी राहील, भारत सुखी असेल तर मुंबई सुखी राहील, मुंबई सुखी असेल तर अमरावती सुखी राहील, आणि अमरावती सुखी असेल तर यवतमाळ सुखी राहील, आणि यवतमाळ सुखी असेल तर मुरजडी गाव सुखी राहील, आणि बाजूचा सुखी असेल तर आपण सुखी राहील. म्हणून संतानं कोणाचं सुख मागितलं, संताचं कोणाचं सुख मागितलं, स्वतःचं सुख न मागता इतरांचं सुख मागितलं की दान दोत सुखे. गरीब मिरे कमतानी मग हिंदू सोबी चलवा होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी बसूनी देवरची